हॅलो एव्हरीवन, आज मी डोसा करणार आहे आणि त्याच्यासोबत खाल्ली जाणारी नारळाची चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. नारळ घ्यायचा, ते बारीक कट करायचा आणि त्याच्यात मिरची, कढीपत्ता, जिरे, कोथिंबीर आणि लसण घालायचा आणि हे डाळवं मी 1 तास भिजवून घेतलेलं आहे. म्हणजे चांगलं ते मिक्सरमध्ये फिरलं जातं. नाही भिजवलं तरी पण चालेल. चवीनुसार मीठ आणि दही हे सगळं मिक्सरला बारीक एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यात मस्त असा कडकडीत तडका टाकायचा. बघा चटणी किती भारी तयार आहे. आता डोसा करण्यासाठी नॉनस्टिक पॅन घ्यायचा, त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि तेल आणि कांद्याच्या बुडाने असं सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं. आणि हे आपल्याला प्रत्येक डोसा करायच्या आधी करायचं आहे. थोडंसं पाणी, थोडंसं तेल आणि कांद्याने असे पसरून घ्यायचं आणि नंतर असा डोस्याचा बॅटर टाकायचा आणि मस्त असा डोसा तयार होतो. हा आमच्या घरचा गणपती आहे. काहीही केलं की ह्याला पहिल्यांदा द्यावंच लागतं. सो आता डोसा केलाय, सो फक्त डोसा तर होत नाही, आमच्यात आप्पे पण होतात. नंतर मस्त नाश्ता केला आणि सानूला बाय बाय केलं. आता सानू गेली आहे, बाबा पण गेलेत. म्हणलं तर आमचं फेवरेट काम छू छू टीव्ही. नंतर साऊ झोपली होती आणि मी स्वयंपाक करत होते. तेवढ्यात मॅडम उठल्या. माझ्या 2 भाकरी राहिल्या होत्या म्हणून हिला हे असं भाकरीचं पीठ खेळायला दिलं. तर तिने एवढा मोठा राडा करून ठेवला होता. मस्त दुपारच्या जेवणात असं मुगाची उसळ वगैरे सगळं होतं. नंतर जेवण केलं. सानू आली होती आणि हे दोघी मला खूप दिवस झालं म्हणतात की बिस्किट खायचं आहे. सो तेच मी त्यांना आज दिलं होतं. आणि नंतर स्टोर रूममध्ये त्या दिवशी आणलेले कांदे तसेच ठेवलेले होते, ते पण आवरून घेतले. रात्री जेवणात बिर्याणी होती. आता ह्या बिर्याणीची पूर्ण रेसिपी फुल डिटेल मी मोठ्या व्लॉगमध्ये उद्या शेअर करणार आहे. सो नक्की चेकआउट करा. चला बाय, आपण भेटू अशाच पुढच्या व्लॉग.